मला ऑफिसला जावं लागतं. ऑफिसला जाण्याची बिलकुल पण इच्छा नसते, पण ऑफिसला जावं लागतं. त्याला अभ्यास करावा लागतो. अभ्यास करण्याची इच्छा नाही, पण परीक्षा आल्यावर आपल्याला अभ्यास करावा लागतो. तिला औषधं घ्यावी लागतात. तसं डॉक्टरचे कडू औषधं घ्यायला कोणालाच आवडत नाही, पण आजारी पडल्यावर औषधं घ्यावी लागतात. मला भांडे घासावे लागतात. अशी बरीचशी कामं असतात जी आपली इच्छा नसूनही आपल्याला करावी लागतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे प्रकारचे वाक्य इंग्रजीमध्ये कसे बनवायचे. त्याआधी तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण बघणार आहोत हॅव टू, हॅज टू. हॅव टू, हॅज टूचा उपयोग नेहमी एखादे काम आपली इच्छा नसून आपल्याला करावं लागतं अशी वाक्य इंग्रजीत बनवण्यासाठी हॅव टू, हॅज टूचा उपयोग केला जातो. ओळख. मराठी वाक्याच्या शेवटी करावं लागतं असे येते. फॉर्म्युला. सर्वात पहिले घ्यायचं सब्जेक्ट प्लस हॅव टू, हॅज टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता आपण बघणार आहोत हॅव टू कुठे वापरतात आणि हॅज टू कुठे वापरतात. सर्वात पहिले बघणार आहोत हॅव टू. हॅव टूचा उपयोग नेहमी आय, यू, वी, दे यांच्यासोबत केला जातो. हॅज टू ही, शी, इट, नेम यांच्यासोबत वापर केला जातो. काही एक्झाम्पल पाहूया. मला इंग्रजी बोलावं लागतं. आय हॅव टू स्पीक इंग्लिश. तिला शाळेत जावं लागतं. शी हॅज टू गो टू स्कूल. आम्हाला इंग्रजी शिकावं लागतं. इंग्लिशमध्ये म्हणणार वी हॅव टू लर्न इंग्लिश. आता आपण पास्टमध्ये म्हणजे भूतकाळात वाक्य बनवायला शिकणार आहोत. त्यासाठी हॅड टूचा वापर केला जातो. सर्वात पहिले बघणार आहोत फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता आपण बघणार आहोत हॅड टूची वाक्य ओळखायची कशी. ओळख. मराठी वाक्याच्या शेवटी करावा लागला असे येते. एक्झाम्पल. त्याला स्वयंपाक करावा लागला. ही हॅड टू कुक फूड. मला इंग्रजीत बोलावं लागलं. आय हॅड टू स्पीक इंग्लिश. राहुलला दवाखान्यात जावं लागलं. राहुल हॅड टू गो टू हॉस्पिटल. आता आपण फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यकाळात वाक्य बनवायला शिकणार आहोत. फ्युचरमध्ये वाक्य बनवण्यासाठी विल हॅव टूचा वापर केला जातो. सर्वात पहिले बघणार आहोत फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस विल हॅव टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आणि फ्युचरमध्ये वाक्य बनवताना सर्व सब्जेक्टसोबत विल हॅव टू वापरतात. तर विल हॅव टूची वाक्य ओळखायची कशी. ओळख. मराठी वाक्याच्या शेवटी करावं लागेल असे येते. काही एक्झाम्पल पाहूया. तुला भांडे घासावे लागेल. यू विल हॅव टू वॉश डिशेस. मला इंग्रजी शिकावं लागेल. आय विल हॅव टू लर्न इंग्लिश. तुला हे काम करावं लागेल. यू विल हॅव टू डू दिस वर्क. हे 3 वाक्य तुमच्यासाठी. तुम्ही जर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर याचा आन्सर मला नक्की कॉमेंट करा. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.